इचलकरंजी महापालिकेत MRTC व जागतिक बँकेच्या पूर नियंत्रण प्रकल्पावर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न। प्रकल्प ठरणार इचलकरंजीसाठी निर्णायक। आज इचलकरंजी महापालिकेत MRTC मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या वतीने एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या पूर नियंत्रण व दुष्काळ व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्रोजेक्ट अनुषंगाने ही बैठक इचलकरंजीसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील दरवर्षीच्या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी MRTCची विशेष उपाययोजना आखल्या आहेत। जागतिक बँकेच्या आर्थिक मदतीने या भागामध्ये प्रभावी पूर नियंत्रणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे नियोजन सुरू आहे। यामध्ये नद्या आणि नाले व्यवस्थापन, जलसाठ्याची शास्त्रशुद्ध पुनर्रचना आणि जलप्रवाह नियंत्रण यासारख्या आधुनिक उपाययोजना समाविष्ट आहेत। या प्रकल्पाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी कोल्हापूर सांगली येथील अतिरिक्त पावसाचे पाणी वळवण्याची योजना। यामुळे मराठवाड्यातील पाण्याची टंचाई कमी होईल आणि शेती व पिण्याच्या पाण्याच्या गरजा पूर्ण होतील। या प्रकल्पांतर्गत पूर नियंत्रणासोबतच दुष्काळ व्यवस्थापन, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा आणि स्थानिक पातळीवर क्षमता विकासावरही भर देण्यात येणार आहे। स्थानिक यंत्रणांना पुराचा सामना करण्यासाठी प्रशिक्षण, आधुनिक साधने व तांत्रिक सहाय्य पुरवले जाणार आहेत। यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील, अति आयुक्त सुषमा शिंदे कोल्हे यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अभियंता, MRTCचे अधिकारी आणि जागतिक बँकेचे प्रतिनिधी व प्रकल्पाचे कन्सल्टंट मैत्राचे अधिकारी, महानगरपालिका अधिकारी यांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भात सविस्तर चर्चा केली। तसेच नदीकाठच्या पूरग्रस्त नागरिकांना सह माजी नगरसेवक, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रकल्पाच्या विषयी सूचना, हरकती, शंकेचे निरासन केले। इचलकरंजी शहर तसेच प्रकल्पाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील भागातील नागरिकांना एकत्रित दिलासा मिळेल असा विश्वास उपस्थितांसह प्रशासनाने व्यक्त केला।